सुस्वागतम मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आजच्या भागामध्ये इकडे आता जी ही असते सावी, आता ती तिथे साडी वगैरे घालते आणि आता त्यांच्याकडून तो मटका घेते आणि आता जो मटका असतो ती घेऊन निघते। तरी तिकडं जे बाबां ते असतात तर आता ती धीरेला भेटते आणि म्हणते येऊ काय आता मी, तर आता म्हणते की पोरी सावकाश जा आणि सावकाश ये, हे बघ तिथं गेल्यावरती तुझी परीक्षा घ्यायला खूप जण ते वाडा आपली परीक्षा घेत असतो, ते वाड्यातलं पाणी तुला आणायचं आहे आणि मागं फिरून काही झालं ना तरी मागं फिरून नाही बघायचं असं सांगतात। आणि आता सावी म्हणते ठीक आहे आणि सावी जायला निघते। तर आता इकडं सावी चाललेली असते, त्या वाड्यात येते। त्या वाड्यात आल्यावरती तिला अचानक इकडे तिकडे कोणतरी असं घाकरी झाल्याने होतं, पण तिथे कोणीच नसतं। सावी घाबरते, पण आता सावीच्या पायात काटेन ते घुसतात, पण आता सावी मागे बघत नाही तरी पण आता पुढून धैर्य ती जी आजी असते ती आजी आणि आजोबा तिच्या समोर येतात आणि ते म्हणतात पोरी आम्ही आलो इथे। तर धैर्य म्हणतो की सावी कशाला आलीस इथे, कशाला उगाचे पाणी घेते, नको घेऊ अगं पाणी, कशाला चालली, चल निघ इथून। तर आता लगेच सावी म्हणते की नाही, तर आता ते म्हणते की मी धैर्य नाही आहे तुझा, मला तुझी काही गरज नाही आहे, काय तू इथं कशासाठी आलीस, जा इथून चल, असं धैर्य तिला बोलत असतो। पण तो धैर्य नसतो, तो वाडा तिची परीक्षा घेतो। पण आता ती सावी त्या सगळ्याकडे लक्ष न देता तिथून तरी पण निघते, तरी पण त्या वाड्यात पाणी घ्यायला जाते। तर इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य आता त्याची काळजी घेण्यासाठी तिथे थांबलेले असतात आणि ती आजी म्हणते की काय हो, इथे येईल ना ही पोरगी सुखरूप घरी, मला तर खूप टेन्शन आलं ह्या मुलीचं, काय करावं आपण, तर काय करायचं, वाड्यातून पाणी आणणं सोपं नाही आहे त्या। तर आता लगेच ते आजोबा म्हणतात हो ग, ह्या माणसाची मला पण परिस्थिती बघवत नाही, काय करणार आता आपण, येतील का पण ती पाणी घेऊन। तेवढं तिथे खूप वारं सुटतं आणि वारा सुटल्यावरती आता तिथे लगेच दिवा विझतो घरातला, खूप असं त्यांना असं वाटतं काहीतरी अपशकुन घडणार आहे। तर इकडे आता जी सावी आहे तिला आता धैर्य ते म्हणतात की बघ ते पाणी नेऊ नकोस, कशाला नेतेस उगाच, आणि हे बघ तू काय चाललंय, देवीचं जप करणं बंद कर, आम्ही काय देवीला घाबरतो का, देवीचं जप करणं बंद कर। सावी म्हणत असते तरी पण देवीचं नाव घेत राहते ती तोंडामध्ये, देवीचे मंत्र म्हणत राहते। आणि आता सावी तिथून पाणी भरते आणि जागे येऊन जायला निघते आणि चमटकामध्येच फुटतो। ती म्हणते की आता काय करू, कसं नेऊ मी पाणी, आता लगेच ती म्हणते की मला काही झालं तरी पाणी न्यायचं आहे। आणि आता ते माणसं बाकीच्याचा आवाज घुमतो, ने आता कसं पाणी नेणार आहेस तू, असा आवाज तिथे घुमतो आणि आता सावी तशीच यायला निघते। तर सावी इकडे घरी यायला निघते, तेवढा तिकडून धैर्य जो असतो त्याच्या तोंडामधून फेस यायला लागतो। ते म्हणतात आता काय करायचं, थोडाच वेळ आहे आपल्याकडे, असं ते माणूस त्या आजीला म्हणत असतात। तर ते म्हणतात आता काहीच नाही करू शकत आपण। तेवढा तिकडं जी सावी आहे ती येते, तिला तिथे समोर पाण्याचा मटका भरेल दिसतो, त्याच्याकडे जायला लागते, पण आता तेवढंच तिथे पडते। चला आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।